गुरुवार माझ्याच काय आपल्या सगळ्यांचा आवडीचा वार. कारण ह्या दिवशी महाराजांप्रती थोडीशी जास्त कृतज्ञता व्यक्त करतो. गुरुवारच्या दिवशी थोडी का होईना जास्त सेवा आपल्याकडनं घडते. आपण कितीही अडचणीत असो, कितीही दुःखात असो, तरीसुद्धा गुरुवार म्हटलं की सेवा करू वाटते. असंच काही माझं होतं. खरं तर प्रत्येक दिवशी आपण सागर संगीत पूजा नाही करू शकत, पण गुरुवार म्हटलं की चाहूल लागते, लवकर उठावं, महाराजांची सेवा करावी. तसंच काही माझं होतं. सकाळी उठल्या उठल्या सूर्यनारायणाची उपासना करून झाल्यावर पितरांची सेवा करायची आणि नंतर येतं ती महाराजांची सेवा करायची. गुरुवार म्हटलं तर साखळी पारायण असतं. स्वामीचरित्र सारामृताचं सुद्धा पारायण चालू आहे. महाराजांच्या मूर्तीवर सागर संगीत अभिषेक करता येतो. खरं तर ह्या गोष्टी महाराजांना प्रिय का? नाही. महाराजांना काय आवडतं? तर महाराजांना आपण आवडतो. महाराजांना त्यांची लेकरं आवडतात. आपण प्रत्येक वेळेस महाराजांसाठी काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्यांना याच्यात अजिबात रस नाही. हिना अत्तर जी महाराजांना अतिशय प्रिय आहे. आज गुरुवार असल्यामुळे महाराजांना पिवळे वस्त्र परिधान केले आणि ज्या काही अगरबत्ती किंवा जे काही तुम्हाला धूपस्टिक मी दाखवते, खूप सुंदर आहे हे. आणि ही जी चंदन आहे ना, हे रोज महाराजांना आणि सगळ्या देवांना मी लावते. याचा सुगंध इतका अप्रतिम आहे. जर तुम्हाला घ्यायचा असेल तर मी इथे नंबर फ्लॅश करते आहे, तुम्ही घेऊ शकता. मैत्रिणींनो, हा कुठलाही प्रमोशन व्हिडिओ नाही आहे, पण मलाही वाटतं की हिना अत्तर जे ओरिजिनल आहे ना, ते प्रत्येकाकडे पोचावं. छानपैकी महाराजांना वस्त्र परिधान करून घेतले. नंतर महाराजांना अष्टगंध लावला आणि त्याच्याचबरोबर बाकीच्या देवांना सुद्धा लावला. साखळी पारायण असल्यामुळे सेवेला बराच वेळ लागतो, पण जेव्हा महाराजांसमोर बसतो, आपण कितीही अडचणीत असो, कितीही त्रासात असो, कितीही संकटात असो, महाराजांसमोर बसलं ना, सगळं दुःख कमी होतं आणि असं वाटतं की होय, हे तर आहे आपल्यासोबत, मग चिंता कशाची. बऱ्याच वेळा कधी कधी आपण कोरडी देवपूजा करत असतो. रोज देवपूजा करणं शक्य होत नाही, पण जेव्हा देवघरात फुलांचा सुगंध दरवळतो ना, तो जास्त आनंददायक असतो. जेव्हा असेल तेव्हा फुलं आवर्जून अर्पण करावी. नंतर गुरुवार म्हटलं तर महाराजांची आरती, शिराचा नैवेद्य, या सगळ्याच गोष्टी आपल्याकडनं होत असतात. आज साखळी पारायण असल्यामुळे गुरुचरित्र अध्यायातील 32वा अध्याय मला पठण करायचा होता. महाराजांसमोर नतमस्तक होता होताच लाईट गेली. असं वाटतं की होय, जे काही मागितलं आहे त्याला महाराज तथास्तु म्हणाले. खरं तर महाराजांकडे काय मागावं हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण जे काही अपेक्षितही नव्हतं ते महाराजांनी मला दिलं आहे. चला, शुभ गुरुवार. श्री स्वामी समर्थ.